नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे लर्न विथ मीनाक्षी या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला विषय आहे गणित. गणित विषयामध्ये समसंख्या आणि विषमसंख्या कशा ओळखायच्या हे आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया समसंख्या म्हणजे काय. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. या व्याख्येमध्ये एकक स्थानाचा उल्लेख आहे. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही समसंख्या ओळखणार आहात त्यावेळेस त्या संख्येचं एकक स्थान महत्त्वाचं आहे. त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असला पाहिजे. जर यापैकी कोणताही एक अंक त्या संख्येत असेल तर त्या संख्येला आपण म्हणूया समसंख्या. उदाहरणार्थ सर्वप्रथम पहिली संख्या आहे 20. तर या 20 संख्येच्या एकक स्थानी आहे 0. आपण आपल्या व्याख्येत बघितलेलंच आहे की आपल्याला जर 0 ज्या संख्येच्या एकक स्थानी असेल ती संख्या समसंख्या असेल. म्हणूनच 20 ही संख्या समसंख्या आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे 52. 52 या संख्येच्या एकक स्थानी आहे 2 आणि आपल्या व्याख्येमध्ये 2 हा अंक देखील आहे. म्हणून 52 ही संख्या समसंख्या आहे. त्यानंतरची पुढची उदाहरणादाखल मी संख्या घेतलेली आहे 64. 64 संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे आणि आपल्याला तर माहितीच आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 असेल ती संख्या समसंख्या असेल. म्हणून 64 ही संख्या समसंख्या आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे 76. 76मध्ये एकक स्थानी आहे 6 आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 6 असेल ती संख्यासुद्धा समसंख्या असते. म्हणून 76 ही संख्या समसंख्या आहे. त्यानंतर पुढची संख्या कुठली आहे? अगदी बरोबर 98. याच्या एकक स्थानी आहे 8 आणि आपल्या व्याख्येमध्ये सुद्धा म्हटलं आहे की 8 असेल एकक स्थानी तर ती संख्या समसंख्या असते. म्हणजेच 98 ही संख्यासुद्धा समसंख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगते, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आता आपण बघूया विषम संख्या म्हणजे काय. विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ पहिली संख्या घेतली मी 91. 91च्या एकक स्थानी आहे 1. मग आता ह्या 1 ह्या संख्या एकक स्थानी 1 ही संख्या आहे आणि ह्या 1 हा अंक आपल्या व्याख्येमध्ये सुद्धा आहे की 1 एकक स्थानी असेल तर ती संख्या विषम संख्या असणार आहे. म्हणून 91 ही संख्यासुद्धा विषम संख्या आहे. पुढची संख्या आहे 13. 13 या संख्येच्या एकक स्थानी आहे 3 आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 असेल ती संख्या असणार आहे विषम संख्या. म्हणून 13 ही संख्या विषम संख्या आहे. पुढची आपली संख्या आहे 55. यामध्ये एकक स्थानी आहे 5 आणि 5 हा अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असेल ती संख्या विषम संख्या असणार आहे. पुढील आपली संख्या आहे 67 आणि आपल्या व्याख्येत म्हटल्याप्रमाणे 7 हा अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असेल त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणणार आहोत. म्हणून 67 ही सुद्धा विषम संख्या आहे. नंतरची पुढची संख्या आहे
79. यामध्ये एकक स्थानी आहे 9 आणि म्हणून 9 हा अंक एकक स्थानी असल्यामुळे आपण या संख्या 79 या संख्येला विषम संख्या असे म्हणणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणणार आहोत. आता मला असं वाटतंय की समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे नक्की कोणत्या संख्या हे तुम्ही ओळखू शकाल. आता आपण वळूया उदाहरणांकडे. आता मी पुढे तुम्हाला काही संख्यासमूह दाखवणार आहे. या संख्यासमूहातून आपण समसंख्या ओळखूया. प्रश्न आहे, पुढील संख्यासमूहातून समसंख्या ओळखा. यामध्ये आपल्याला हा संख्यासमूह दिलेला आहे. सर्वप्रथम आपण बघूया 15. 15 या संख्येच्या एकक स्थानी आहे 5. आता 5 ही एकक स्थानी असलेली संख्या समसंख्या नसते, म्हणून 15 ही पूर्ण संख्या समसंख्या नसणार आहे. पुढील प्रश्न आहे 25. 25च्या सुद्धा एकक स्थानी आहे 5, म्हणून आपल्याला माहिती आहे 5 हा एक अंक एकक स्थानी असेल तर ती संख्या विषम संख्या होते, म्हणजेच 25 संख्यासुद्धा समसंख्या नसणार आहे. पुढची आपली संख्या आहे 42. 42च्या एकक स्थानी आहे 2 आणि तुम्हाला मी अगोदरच शिकवलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल ती संपूर्ण संख्या समसंख्या आहे. म्हणजेच या समूहातील पहिली समसंख्या आपल्याला इथे सापडली आहे, ती म्हणजे 42. चला तर विद्यार्थी मित्रांनो, संख्यासमूहातील पुढची संख्या बघूया. पुढची संख्या आहे 22. 22 संख्येच्या सुद्धा एकक स्थानी आहे 2 आणि 2 हा अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी येईल ती संपूर्ण संख्या समसंख्या असणार आहे. म्हणून आपल्या संख्यासमूहातील पुढची समसंख्या येईल 22. आता त्या पुढची समसंख्या आहे 79. 79 ही संख्या या संख्यासमूहात दोनदा आलेली आहे, म्हणून आपण एकाच संख्येचा विचार करूया. यामध्ये 9 हा अंक एकक स्थानी आहे, म्हणून 79 ही संख्या विषम संख्या होईल. म्हणून आपण म्हणून आपण 79 या संख्येस समसंख्या म्हणणार नाही आहोत. यापैकी ही जी चुकून आलेली संख्यासमूहात दोनदा आलेला क्रमांक आहे, म्हणून आपण याला काढून टाकले. पुढचा नंबर आहे 50. याच्या एकक स्थानी आहे 0 आणि 0 ज्या संख्येच्या एकक स्थानी असणार आहे ती संख्या आहे समसंख्या. म्हणून या संख्यासमूहातील तिसरी समसंख्या आपल्याला सापडली आहे. पुढे आहे 57. 57मध्ये एकक स्थानी 7 आहे, म्हणून ही संख्या विषम संख्या होईल. म्हणून 57 सुद्धा समसंख्या नाही. 91च्या एकक स्थानी काय आहे 1, म्हणून ही सुद्धा संख्या समसंख्या होणार नाही. पुढच्या संख्यासमूहातील संख्या आहे 64. त्याच्या एकक स्थानी 4 आहे आणि 4 ही संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी असेल ती संख्या समसंख्या म्हणून गृहीत धरली जाते. म्हणून 64 ही संख्यासुद्धा समसंख्या आहे. आपल्या संख्यासमूहात आपण आत्तापर्यंत 4 समसंख्या शोधलेल्या आहेत. पुढील समसंख्या आहे 38. हिला मी समसंख्या का म्हटलं आहे, कारण की हिच्या एकक स्थानी आहे 8 आणि तशीच आपल्याकडे अजून एक समसंख्या सापडेल 88. याच्या एकक स्थानी आहे 8, म्हणून 88 ही सुद्धा समसंख्या आहे. संख्यासमूहातील सर्वात शेवटची संख्या जी आहे 92. त्याच्या एकक स्थानी आहे 2 आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक असेल ती संख्या समसंख्या असणार आहे.
म्हणजेच आता आपण या संख्या समूहामध्ये जवळपास आत्तापर्यंत 7 समसंख्या शोधलेल्या आहेत. आता आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्या समूहातून विषम संख्या ओळखा. आपण आता संख्या समूह बघूया. या संख्या समूहात आता आपल्याला विषम संख्या शोधायच्या आहे. विषम संख्या शोधताना पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्या असणार आहेत विषम संख्या. जसे की आता या संख्या समूहातील पहिली संख्या आहे 15. आता या 15 ही जी संख्या आहे, या 15 संख्येच्या एकक स्थानी आहे 5, म्हणून 15 ही विषम संख्या होईल. आणि त्यानंतर 25 सुद्धा विषम संख्या होईल. का विषम संख्या होईल? कारण हिच्या एकक स्थानी आहे 5. पुढील संख्या आहे 42. त्याच्या एकक स्थानी आहे 2. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 असणार आहे ती संख्या समसंख्या असेल. म्हणजेच 42 ही संख्या विषम संख्या नाही. नंतर पुढची आहे 22. हिच्यासुद्धा एकक स्थानी 2 आहे, म्हणून 22 ही संख्या विषम संख्या होणार नाही. यासुद्धा संख्या समूहात 79 ही संख्या दोनदा आलेली असल्यामुळे आपण ती गृहीत धरणार नाही. पुढील संख्या आहे 79. 79मध्ये 9 हा अंक एकक स्थानी आहे, म्हणून 79 ही संख्या विषम संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 3 विषम संख्या शोधल्यात. चला तर आपण पुढच्या प्रवासास निघूया. पुढच्या प्रवासात आपल्याला भेटणार आहे 50 ही संख्या. या संख्येच्या एकक स्थानी आहे 0 आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो ती संख्या समसंख्या असते, म्हणून 50 ही संख्या विषम संख्या नसणार आहे. पुढची संख्या आहे 57. 57च्या एकक स्थानी आहे 7 आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 7 असेल ती संख्या विषम संख्या असेल, म्हणून पुढची विषम संख्या आपल्याला मिळालेली आहे 57. त्यानंतरची संख्या आहे 91. एकक स्थानी 1 आहे आणि म्हणून ही संख्या आहे विषम संख्या. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या प्रवासामध्ये आपल्याला 5 विषम संख्या सापडलेल्या आहेत. पुढील संख्या समूहातील विषम संख्या शोधूया. 64 या संख्येत 4 अंक आहे एकक स्थानी, म्हणून ही संख्या सम आहे. त्यानंतरच्या संख्या समूहातील पुढची संख्या आहे 38. हिच्या एकक स्थानी आहे 8, म्हणून ही संख्या सुद्धा विषम संख्या होणार नाही. 88च्या सुद्धा एकक स्थानी आहे 8, म्हणून ही सुद्धा संख्या एकक संख्या होणार नाही, विषम संख्या होणार नाही. आणि 92च्या एकक स्थानी आहे 2, म्हणून ही सुद्धा संख्या विषम संख्या होणार नाही. अशा प्रकारे या संख्या समूहामधून आपल्याला फक्त 5 विषम संख्या सापडलेल्या आहेत. त्या आहेत 15, 25, 79, 57 आणि 91. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला देणार आहे गृहपाठ. या गृहपाठात तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला तुमच्या मनाने तुमच्या आवडीच्या कोणत्याही 20 संख्या लिहून काढायच्या आहेत. लिहिल्यानंतर मग या 20 संख्यांमध्ये किती संख्या समसंख्या आहेत आणि किती संख्या विषम संख्या आहेत ह्या तुम्हाला ओळखायच्या आहेत. यातून आपण समसंख्यांची यादी वेगळी बनवणार आहोत आणि विषम संख्यांची यादी वेगळी बनवणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा करते की तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या नक्कीच समजल्या असतील. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, लाईक बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये बेल आयकॉन दाबा, जेणेकरून
माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याची सर्वात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. याशिवाय जाता जाता मी तुम्हाला एक शेवटचा संदेश देणार आहे. तो म्हणजे हसत राहा, खेळत राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिकत राहा. बाय बाय.